काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट। राज्यातील दुष्काळ, पीक पाणी, कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांसंदर्भात चर्चा। उद्धव ठाकरेंनी बोलवली 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे संपर्क प्रमुखांशी साधणार संवाद। नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव आणि बळवंत वानखेडे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला। माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेस पदाधिकारी सुद्धा उपस्थित। महाराष्ट्र भाजपची 14 जूनला महत्त्वपूर्ण बैठक। फडणवीस, बावनकुळे, शेलारांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होण्याची शक्यता। चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण। आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू घेणार शपथ। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घटक पक्षांनाही स्थान द्या, अन्यथा नाराजीची भावना। सदाभाऊ खोत यांचा इशारा। आयराम गयारामचे लाड पुरवण्यावर निर्बंध आणा, भाजपला सल्ला। नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। पहिल्याच पावसात नदी नाले भरले तुडुंब। वीज पडून एकाचा मृत्यू। संगमनेर तालुक्यासह परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी। काही नागरिकांच्या घरात घुसलं पाणी, मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा बागायतदारांना फटका। मोहोळ तालुक्यातील टरबूज, डाळिंब, केळीचं लाखो रुपयांचं नुकसान। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये अवघा 18% पाणी साठा। पावसानं हजेरी न लावल्यास पाणी कपातीचं संकट। लालबागच्या राजाचे पाद्यपूजन संपन्न। मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर कांबळी यांच्या हस्ते पूजन।